तर आतापर्यंत आपण ओबीजीवाय आणि गायनिक लेक्चर्स मध्ये इम्प्लांटेशन प्रोसेस पर्यंत बघितलंय. आता ते जे इम्प्लांटेशन प्रोसेस आहे त्यामध्ये जे 4 स्टेजेस इन्व्हॉल्ड आहेत ते आपण इथे बघू. सोबतच इथे काही प्रश्न निर्माण होतात, जसं की इम्प्लांटेशनची साईट काय आहे, त्याच्यानंतर इम्प्लांटेशनच्या ड्युरिंग जे ब्लिडिंग होते त्याचा पिरियड कुठला आहे, त्याच्यानंतर युटरो प्लॅसेंटल सर्क्युलेशन कशा रीतीने आणि कुठल्या डेवर किंवा ते स्टार्ट होतं. ठीक आहे, तर स्टार्ट करतोय. जे 4 स्टेजेस ऑफ इम्प्लांटेशन आपण इथे बघणार आहोत त्याआधी आपण थोडंसं बेसिक कन्सेप्ट बघू इम्प्लांटेशनशी रिलेटेड. तर जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला माहिती आहे की इम्प्लांटेशन मध्ये आपण बघितलं आहे की जे इम्प्लांटेशन होतं, इम्प्लांटेशनचे डेफिनेशन जे आहे, इट इज अन प्रोसेस इन विच द एम्ब्रियो और ब्लास्टोसिस अटॅचेस विथ द एंडोमेट्रियल वॉल ऑफ द युटरस. ठीक आहे, तर जे एंडोमेट्रियल वॉल आहे युटरस मधली त्याच्यासोबत ब्लास्टोसिसचं अटॅचमेंट, त्या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन म्हटलं. तर शॉर्ट मध्ये एकदा ओव्हरव्ह्यू घेते की आपल्याला माहिती आहे की ओम जो आहे तो एम्प्युलरी रिजन मध्ये असल्यावर जे स्पर्म येतं तर त्याच्यानंतर तिथे त्याचं फर्टिलायझेशन होतं. ओम तिथे एम्प्युलरी रिजन मध्ये फर्टिलायझेशन होतं विथ स्पर्म, आणि त्याच्यानंतर जे फॉर्म होतं न्यू सेल त्याला आपण झायगोट म्हटलं होतं. आणि झायगोट जो होता तो सेकंड डेला 2 सेल डिव्हिजन मध्ये जातो. 2 सेल, एक सेल पासून 2 सेल बनतात आणि ते एक्झॅक्टली फर्टिलायझेशन पासून 30 तासानंतर जे बनतात 2 सेल, आणि ते जे 2 सेल बनतात त्याला आपण ब्लास्टोमर्स म्हटलं होतं. इथनं जे नेक्स्ट सेल बनेल त्याला आपण ब्लास्टोमर्स म्हणू. आणि त्याच सेकंड डेला काही कालांतरानंतर सेकंड डेला तिथे 2 पासून सेल टेस्ट 4 सेल स्टेज बनेल. आणि त्याच्यानंतर ऑन डे थर्ड डेला काय होतं, 8 सेल स्टेज बनतं. म्हणजे 8 सेल तिथे फॉर्म होतात, 4 पासून 8 सेल असे फॉर्म होतात. आणि हे जे 8 बनत आहे, 8 ते 16 जे सेल बनत आहे याला आपण मोरुला स्टेट म्हटलं होतं. जे मोरुला आहे त्याला आपण 8 ते 16 सेल जे बनत आहे त्याला आपण मोरुला म्हटलं. तर थर्ड डेला जे मोरुला आहे, मोरुला काय करतो, डायरेक्टली जे फॅलोपियन ट्यूब्स मध्ये मोरुला असेल थर्ड डेला किंवा फर्टिलायझेशन नंतर 72 आवर्स नंतर जे 16 सेल किंवा 8 सेल बनत आहे, तर त्या थर्ड किंवा फोर्थ डेला मोरुला जो आहे तो डायरेक्टली कुठे येऊन जाईल, मोरुला डायरेक्टली फॉल होईल युट्राइन कॅव्हिटी मध्ये. आणि मोरुला जेव्हा युट्राइन कॅव्हिटी मध्ये येतो तर त्या मोरुलाचं पुढे 16 टू 32 सेल डिव्हिजन होतं, 16 ते 32 सेल डिव्हिजन होतं. आणि ते जे ब्लास्टोसिस्ट तिथे फॉर्म झाली आहे, ठीक आहे, जे आउटर जे 16 होते त्याच्यामधले 8 जे सेल्स आहे ते पेरिफेरीला येऊन अटॅच झाले इन म्हणजे लूज मॅनर मध्ये, आणि जे रिमेनिंग सेल्स आहे ते क्लोज मॅनर मध्ये एका डायरेक्शन मध्ये येऊन डायरेक्टली सेटल होऊन गेले. तर ते जे आउटर सेल होते त्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हटलं होतं, आणि जे इनर आहे त्याला एम्ब्रिओब्लास्ट, आणि ते इनर सेल मास आहे ते एम्ब्रिओ बनवणार आहे. तर जी इम्प्लांटेशन प्रोसेस आहे इथपर्यंत समजलं की डे 4 पर्यंत काय होतं. डे 4 ला डायरेक्टली मोरुला जो आहे तो युट्राइन कॅव्हिटी मध्ये येऊन फॉल होऊन गेला. चौथ्या दिवशी फॉल झाल्यानंतर तो मोरुला 4 टू जे चौथा आणि 5वा दिवस आहे 4th डेला तो तिथे युट्राइन कॅव्हिटी मध्ये फ्लोट होतो, डायरेक्टली अटॅच होत नाही, तिथे तो फ्लोट होईल. आणि त्या दरम्यान जेव्हा तो चौथ्या आणि 5व्या दिवशी तिथेच तो युट्राइन कॅव्हिटी मध्ये जे युट्राइन सिक्रिशन्स आहे त्याच्यामध्ये जेव्हा फ्लोट होतो तर ऍक्च्युअली आपल्याला ब्लास्टोसिस जे आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ब्लास्टोसिस मध्ये काय असतं, वरती ट्रोफोब्लास्टची लेअर असते आणि त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओब्लास्टची लेअर आहे. ट्रोफोब्लास्टच्या वरती सुद्धा एक झोना पॅलिसुडा लेअर आहे जे ग्लायकोप्रोटीनची लेअर आहे. तर ते रिमूव्ह करायसाठी जे ग्लायकोप्रोटीनची लेअर आहे ते रिमूव्ह करायसाठी ते काय मदत करतं, युटराइन सिक्रिशन्स म्हटलं होतं. त्याच्यामुळे ते जे युटराइन सिक्रिशन्स जे ग्लायकोप्रोटीनची लेअर आहे किंवा झोना पॅलिसुडाची वरची जे ब्लास्टोसिसच्या वरची जे लेअर आहे झोना पॅलिसुडाची ते डिसइंटिग्रेट होऊन जाते, म्हणजे ते ब्रेकडाऊन होते. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर इथे काय होईल, 5th डेला जेव्हा युटराइन सिक्रेशन मध्ये मोरुला फॉलिन किंवा ब्लास्टोसिस म्हणू, तर त्याच्यामध्ये जे वरची आवरण जे आहे वरती त्याच्यावरती जे आवरण आहे त्याला झोना पॅलेसुडा म्हटलं होतं. आणि युटराइन सिक्रेशनच्या प्रेशरमुळे ते जे झोना पॅलेसुडाची लेअर आहे ते इथे डिसइंटिग्रेट होऊन जाईल, म्हणजे ब्रेकडाऊन होईल. आणि त्या ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे मोरुला पार्ट आहे त्याच्यामधला जो मोरुला पार्ट आहे तो डायरेक्टली बाहेर हॅच आउट होऊन जाईल. ठीक आहे, तो बाहेर निघेल. आणि त्याच्यानंतर बाहेर निघाल्यावर जे ट्रोफोब्ला आता याच्यावर तेवढी झोना पॅलेसुडाची लेअर आता आहे नाही, आणि हे जे झोना पॅलिसुडाची लेअर नाही आता फक्त ट्रोफोब्लास्ट जे डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये युटराइन कॅव्हिटी मध्ये जे एंडोमेट्रियमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतात तर ते राहते ट्रोफोब्लास्ट. आणि हे जे ट्रोफोब्लास्ट आहे हे डायरेक्टली येऊन ऑन डे 6 डेला डायरेक्टली जे ब्लास्टोसिस्ट आहे त्याच्यामधले जे ट्रोफोब्लास्ट सेल राहतील ते डायरेक्टली एंडोमेट्रियमचे जे सेल्स आहे त्याला जाऊन अटॅच होऊन जातात. तर ही प्रोसेस आपण इम्प्लांटेशन म्हटलं. ठीक आहे, तर यामध्ये जे 4th डेला मोरुला हा फॉल होत आहे युट्राइन कॅव्हिटी मध्ये, फॅलोपियन ट्यूब्स पासून मोरुला हा युट्राइन कॅव्हिटी मध्ये फॉल होत आहे. तर या प्रोसेस पासून जेव्हा मोरुला युट्राइन कॅव्हिटी मध्ये येते तर इम्प्लांटेशन कशा रीतीने कम्प्लीट होतं, तर त्याच्यामध्ये 4 स्टेजेस दिलेले आहे ते आपण इथे बघू. प्रत्येक स्टेज आपण इथे बघू. तर इथे इम्प्लांटेशनशी रिलेटेड जे मी आतापर्यंत प्रोसेस सांगितली आहे तर ते प्रोसेस वाईज तिथे त्याचे नावं दिले राहतील. ठीक आहे, तर या इम्प्लांटेशन मध्ये 4 स्टेजेस दिलेले आहे.
तर जे फर्स्ट स्टेज आहे त्याला आपण हॅचिंग असे म्हणतो आणि हॅचिंग प्रोसेस झाल्याच्या नंतर जे सिक्वेन्स वाईज अरेंज केलेले आहे, हॅचिंग झाल्यानंतर ॲपोजिशन होते, ॲपोजिशन झाल्यानंतर ॲडिशन होते आणि ॲडिशन झाल्यानंतर इन्व्हेशन होते. तर हे जे 4 स्टेजेस आहे जे पर्टिक्युलरली स्पेसिफिकली आपण एक एक स्टेज बघू. ओके. तर जे फर्स्ट हॅचिंग सांगितलं होतं, इम्प्लांटेशन मध्ये हॅचिंग सांगितलं होतं, तर त्यामध्ये इम्प्लांटेशन जेव्हा होत होतं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, जे मोरुला आहे 4th डे काय होतं 8 to 16 सेल डिव्हिजन होतं, ते मोरुला म्हटलं. तो जो मोरुला आहे, जो मोरुला कुठे आहे फॅलोपियन ट्यूब्स मध्ये आहे डे 4th ला. तो मोरुला डे 4th ला काय करतो, ते फॅलोपियन ट्यूब्स मधून युटराईन कॅव्हिटी मध्ये फॉल होतो आणि त्या युटराईन कॅव्हिटी मध्ये मोरुलाच्या नंतर त्याची जे नेक्स्ट स्टेज आहे ते ब्लास्टोसिस म्हटलं होतं. आणि त्या ब्लास्टोसिसचं स्ट्रक्चर मध्ये जे ब्लास्टोसिसचं स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये पहिली गोष्ट पहिले तो होतं इनर सेल मास, जे एम्ब्रिओब्लास्ट आपण म्हणू, आणि त्याच्यावरती एक पुन्हा लेअर होती जे ट्रोफोब्लास्ट सेल म्हटलं, त्याच्यावरती जे सेल्स आहे त्याला ट्रोफोब्लास्ट सेल म्हटलं, आणि त्यांच्यावरती काय झोना पॅलिसुडाची लेअर आहे. तर ठीक आहे, आणि हे जे स्ट्रक्चर आहे विथ झोना पॅलिसुडा हा डायरेक्टली युटराईन कॅव्हिटी मध्ये फॉल होतो. आणि युटराईन कॅव्हिटी मध्ये फॉल झाल्यानंतर जे प्रोजेस्ट्रॉन असतं ते काय करतं, युटराईन सिक्रिशन हे खूप वाढून टाकतं आणि ते युटराईन सिक्रिशन्स वाढल्यामुळे सोबतच तिथे काही लायझोझोमल एन्झाईम्स असतात. ते हे जे वरची आवरण आहे, जे वरचं ग्लायकोप्रोटीनचं लेअर आहे, ठीक आहे, तर हे ग्लायकोप्रोटीनची लेअर जे आहे हे डायरेक्टली ते काही पॉईंटवर रब करून टाकतात, ते काही पॉईंटवर रब करून टाकतात आणि त्याच्यानंतर जे झोना पॅलिसुडाची लेअर निघून जाईल तर हे ब्लास्टोसिस जो आहे तो डायरेक्टली युटराईन कॅव्हिटी मध्ये ओपन होऊन जातो. तर ते जे झोना पॅलिसुडामधून बाहेर निघतं म्हटलं, जे झोना पॅलिसुडाची लेअर होती याच्यावरती हे एका पॉईंटवर काही पॉईंटवर हे ब्रेक होऊन जाईल आणि ब्रेक झाल्यानंतर त्या पॉईंटवर ब्रेक झाल्यानंतर जे झोना पॅलिसुडा ब्रेक झाल्यानंतर जे आतमधलं ट्रोफोब्लास्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओब्लास्ट आहे किंवा इनर सेल मास आहे, हे टोटल स्ट्रक्चर बाहेर येऊन निघून जाईल, त्याच्यातून बाहेर निघेल. तर हे जे कंडिशन आहे, हे जे स्टेट आहे, पहिली स्टेट आहे, त्याला आपण झोना हॅचिंग म्हणतो. हॅचिंगचा अर्थ काय होतो, त्याच्यातून त्या जे अंड्यातून किंवा ठीक आहे जे एग मधून जे चिकनचं पिल्लू जशा रीतीने बाहेर निघ, या प्रोसेसला आपण झोना हॅचिंग म्हणतो. हे इम्प्लांटेशनची सगळ्यात पहिली प्रोसेस आहे. हे जवळपास डे 4th ला होईल, जेव्हा मोरुला हा युटराईन कॅव्हिटी मध्ये फॉल होईल. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेज आहे त्याला आपण ॲपोजिशन म्हणतो. आता जे झोना पॅलिसुडा आहे तो तिथे राहिला नाहीये काही प्रमाणात. आता जे ब्लास्टोसिसचा जो फर्स्ट लेअर आहे, ब्लास्टोसिस मध्ये जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे, जे ब्लास्टोसिस मधले जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे हे डायरेक्टली आता अटॅच होऊ शकतात. जे एंडोमेट्रियमची वॉल असेल त्या एंडोमेट्रियमच्या वॉलला डायरेक्टली अटॅच होऊ शकतात. तर हे जे अपोजिशन म्हणते का, अपोजिशन म्हणजे काय, जे ट्रोफोब्लास्ट सेल असेल हे ट्रोफोब्लास्ट सेल लूजली अटॅच होत आहे. लूजली जर ट्रोफोब्लास्ट सेल एंडोमेट्रियमची जी वॉल आहे त्याला अटॅच होत आहे तर त्या प्रोसेसला आपण अपोजिशन असे म्हटलं. पहिलं जे होतं ते झोना पॅलिसुडा झोना हॅचिंग होतं. झोनामधून बाहेर निघावं लागेल. झोनामधून बाहेर निघालं, झोना पॅलिसुडामधून बाहेर निघाल्यानंतर जे ब्लास्टोसिस आहे त्याच्यातले जे वरचे सेल आहे ट्रोफोब्लास्ट सेल हे एंडोमेट्रियल सेलला लूज वे मध्ये अटॅच होतात. तर अटॅच झाल्यानंतर अटॅच जे होतात तर जे अटॅच होतं तर त्याच्यावर एक क्वेश्चन सुद्धा निर्माण होते, ते जे इम्प्लांटेशन, ते अटॅचमेंटच्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, इम्प्लांटेशन म्हटलं. ठीक आहे. जेव्हाही ट्रोफोब्लास्ट सेल किंवा ब्लास्टोसिस जे आहे ते जे एंडोमेट्रियल सेल सोबत अटॅचमेंट होतं त्याला आपण इम्प्लांटेशन साईट म्हटलं. आणि जे इम्प्लांटेशनची साईट विचारण्यात आली तर इम्प्लांटेशन हे कुठे होते, डायरेक्टली अटॅच कुठे होते, हे अटॅच जी साईट आहे ते असते पोस्टेरियर, हा क्वेश्चन आहे आपला, पोस्टेरियर वॉल ऑफ बॉडी पार्ट ऑफ युटरस. युटरसचा जो पोस्टेरियर वॉल आहे तिथे जाऊन डायरेक्टली जे ट्रोफोब्लास्ट असेल किंवा ब्लास्टोसिस आहे, पोस्टेरियर जे वॉल आहे युटरस मधली तिथे जाऊन डायरेक्टली जे ब्लास्टोसिस आहे तो एंडोमेट्रियल सेल्सला जो अटॅच होऊन जातो. हा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर नेक्स्ट जे स्टेज आहे इथे, जे नेक्स्ट स्टेज आहे, आता काय झालं, झोना पॅलिसुडामधून बाहेर निघालं, त्याच्यानंतर जे आहे ब्लास्टोसिस थोडा लूज वे मध्ये अटॅच झाला. आता त्याच्यानंतर जे येते ॲडिशन येते. ठीक आहे. तर जे लूज वे मध्ये अटॅच होतं, ॲपोजिशन मध्ये कसं होतं, लूज वे मध्ये ब्लास्टोसिस हे जस्ट अटॅच झाला होता लूज वे मध्ये. आता तेच अटॅचमेंट आता चांगल्या रीतीने टाईट रीतीने जेव्हा किंवा स्ट्रॉंगर अटॅचमेंट राहील तर त्या पिरियडला आपण ते जे स्टेज आहे त्याला आपण ॲडिशन असे म्हणू. म्हणजे अपोजिशन पेक्षा सुद्धा जे ॲडिशन आहे याच्यामध्ये स्ट्रॉंगर अटॅचमेंट राहील. ठीक आहे. तर ट्रोफोब्लास्ट जे सेल आहे याच्यामध्ये अटॅचमेंट स्ट्रॉंगर कशा रीतीने होतं, जे ब्लास्टोसिस्ट होतं त्याच्यामध्ये जे ट्रोफोब्लास्ट सेल होते हे लायझोझोमल एन्झाईम्स रिलीज करतात आणि लायझोझोमल एन्झाईम्स रिलीज केल्यानंतर जे एंडोमेट्रियमचे जे वॉल आहे, एंडोमेट्रियलचे जे सेल्स आहे त्याला ते ब्रेकडाऊन करतात. ठीक आहे. जे ट्रोफोब्लास्ट असेल ते लायझोझोमल एन्झाईम्स म्हणजे प्लाझ्मिनोजन आणि प्लाझ्मिन वगैरे राहतात. जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे हे काय करतात, लायझोझोमल एन्झाईम्स रिलीज करतात आणि त्याच्यामुळे जे
एंडोमेट्रियल सेल्स असेल त्याचे जे सेल्स आहे त्यांना ते ब्रेकडाऊन करतं आणि एंडोमेट्रियल सेल्सला ब्रेकडाऊन केल्यानंतर जे ट्रोफोब्लास्ट आहे ते त्याच्यातून न्यूट्रिशन सुद्धा घेईल आणि नंतर आतमध्ये तिथे जे एंडोमेट्रियल सेल्स आहे त्याच्या आतमध्ये जाऊन एम्बेड होऊन जाईल, पेनिट्रेट होईल आणि नंतर तिथे जाऊन टाईट वे मध्ये जंक्शन क्रिएट करेल ब्लास्टोसिस्ट एंडोमेट्रियल सेल सोबत. त्या प्रोसेसला आपण ऍडिशन म्हटलं. ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे ते आहे इन्व्हेशन. तर आतापर्यंत काय झालं, जे ऍडिशन होतं ऍडिशन मध्ये काय झालं, जे ब्लास्टोसिस्ट आहे तो टाईट वे मध्ये एंडोमेट्रियल सेल सोबत अटॅच झालाय आणि ते टाईट वे मध्ये अटॅच झाल्यानंतर आता पुढे जे राहील तेच जे ब्लास्टोसिस्ट आहे तो डायरेक्टली पेनिट्रेट करून एंडोमेट्रियल जे सेल्स आहे त्याला पेनिट्रेट करून आतमध्ये एंट्री करून घेईल. जे ब्लास्टोसिस्ट राहील तो काय करेल, आता जस्ट टाईटली अटॅच झाला होता, आता पुढे जे राहील हाच एंडोमेट्रियम डायरेक्टली युटेराइन कॅव्हिटी मधून एस्केप करेल, युटेराइन कॅव्हिटी सोडून डायरेक्ट जे एंडोमेट्रियम आहे त्याच्या आतमध्ये प्रवेश करून टाकेल. ठीक आहे. तर या प्रोसेसला आपण म्हटलं इन्व्हेशन. तर इट इज मच मोर डीपर अँड फर्दर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट इन द एंडोमेट्रियम. म्हणजे जे अपोजिशन होतं त्याच्यापेक्षा अपोजिशन आणि ऍडिशन आणि त्याच्यापेक्षा पण अजून डीपर मध्ये आतमध्ये प्रवेश करत आहे ब्लास्टोसिस्ट, तर त्या प्रोसेसला आपण इन्व्हेशन म्हणतोय. त्याच्यानंतर इथे सिन्शियोट्रोफोब्लास्ट जे आहे ते इरोड फर्दर करतं. म्हणजे जे इरोड करतं, जे इथे आपण बघू की या ठिकाणी जे ब्लास्टोल आहे इथे अपोजिशन झालं तेव्हा लूज वे मध्ये अटॅच झाला, त्याच्यानंतर ऍडिशन झाला तर थोडासा टाईट वे मध्ये इथे एंडोमेट्रियल जे सेल्स आहे त्याच्यासोबत अटॅच झाला आणि आता इन्व्हेशन मध्ये काय होईल, हे जे एंडोमेट्रियलची जी लाइनिंग असेल त्याला क्रॉस करेल आणि आतमध्ये चालला जाईल. ठीक आहे. तर इथे सोबतच इथे जे एंडोमेट्रियल जे आहे एंडोमेट्रियल मध्ये मॅटर्नल जे सायनोसाइट्स असतात त्याला सायनोसाइट्स म्हणतो. जे मॅटर्नल ब्लड वेसल्स आहे त्याला आपण इथे सायनोसाइट्स म्हणतो. तर या पिरियड मध्ये त्या डायलेटेड असतात आणि स्पायरल शेप असतात आणि ह्यूज अमाऊंट मध्ये इथे मॅटर्नल पासून ब्लड सप्लाय इथे होत असतो. एंडोमेट्रियल जे सेल्स आहे त्याला ब्लड सप्लाय असतो. तर यामध्ये जे ब्लास्टोसिस्ट असेल तर ब्लास्टोसिस्ट स्ट्रक्चर बघू आपण. तर ब्लास्टोसिस्टच्या वरती जे ब्लास्टोसिस्टचे वरचे सेल असते त्याला आपण आउटर सेल मास म्हणतो आणि ते जे आउटर सेल मास आहे ते ट्रोफोब्लास्ट म्हणू आपण त्याला. तर त्याच्यावरती पुढे जे बघू आपण ट्रोफोब्लास्टला वरती अजून सेल्स असतात त्याला सायटोट्रोफोब्लास्ट म्हणतो आणि त्याच्यावरती अजून सेल डेव्हलप होतात त्याला आपण सिन्शियोट्रोफोब्लास्ट म्हणू. तर हे जे सिन्शियोट्रोफोब्लास्ट आहे ब्लास्टोसिस्ट वरचे सगळ्यात वरचे जे सेल आहे सिन्शियोट्रोफोब्लास्ट, हे सिन्शियोट्रोफोब्लास्ट काय करतात, हे आतमध्ये शिरल्यानंतर जे मॅटर्नल ब्लड वेसल असेल त्याला ते ब्रेकडाऊन करेल. त्याला पहिली गोष्ट तर ते ब्रेकडाऊन करेल आणि जे मॅटर्नल ब्लड वेसल तिथे ब्रेकडाऊन केल्यानंतर त्या मॅटर्नल जे ब्लड वेसल्स असतात त्याला इथे सायनोसाइट्स म्हणणार आहोत आपण पुढे. तर हे जे मॅटर्नल सायनोसाइट्स आहे किंवा ब्लड वेसल्स आहे याला ते ब्रेकडाऊन केल्यानंतर इथलं जे ब्लड आहे हे डायरेक्टली युटेराइन कॅव्हिटी मधून काही प्रमाणात एस्केप होतं त्या पिरियड मध्ये. ते अराउंड 6 डे ला इम्प्लांटेशन होईल आणि जवळपास त्याच्या 6 डे नंतर म्हणजे फर्टिलायझेशनच्या 12 डे पर्यंत जे ब्लिडिंग होईल, कारण सायनोसाइट्स हे आतमध्ये जात आहे आणि मॅटर्नल ब्लड वेसल त्यांनी रप्चर केलाय, पेनिट्रेट केलाय, त्याच्यामुळे इथलं जे ब्लड आहे हे युटेराइन कॅव्हिटीतून बदल्या थ्रू बाहेर येईल. तर याला म्हणतो आपण इम्प्लांटेशन ब्लिडिंग आणि हे केव्हा होतं, 6 डे ला इम्प्लांटेशन झाल्यानंतर त्याच्या 6 दिवसानंतर. ठीक आहे. तर या पिरियड मध्ये जे आहे 12 डे ला इम्प्लांटेशन ब्लिडिंग होते आणि जे सायनोसाइट्स आहे ते आतमध्ये गेल्यानंतर मॅटर्नल जे ब्लड वेसल्स आहे त्याला रप्चर केल्यानंतर इथलं ब्लड जे आहे ते स्पेस ऑफ वॅकंट स्पेसेस मध्ये येते. पुढे आपण बघू की वॅकंट स्पेसेस प्लस आपण लॅक्युने वगैरे म्हणतो, नेटवर्क ऑफ लॅक्युने असते आणि तिथे जे ब्लड ड्रेन होत आहे हेच ब्लड आता जे एम्ब्रियो आहे त्याच्यासाठी यूज मध्ये येण्यासाठी तिथे ते वॅकंट स्पेसेस मध्ये ब्लड हे मॅटर्नलचं ब्लड हे तिथे ड्रेन होईल. ओके. तर हे जे 12 डे आहे तर 12 डेलाच हे जे सर्क्युलेशन फॉर्म होत आहे, जे सायनोसाइट्स ब्रेकडाऊन करत आहे ब्लड वेसल, त्याच्यामुळे जे एक सर्क्युलेशन फॉर्म होत आहे त्याला म्हणतो आपण युटरो प्लॅसेंटल सर्क्युलेशन आणि हे बिगिनिंग ऑफ युटरो प्लॅसेंटल सर्क्युलेशन आहे. म्हणजे एकदम सुरुवातीचं फर्टिलायझेशन नंतर 12 डेला डायरेक्टली युटरो प्लॅसेंटल जे सर्क्युलेशन आहे ते स्टार्ट होतं. युटरो प्लॅसेंटल सर्क्युलेशन हे 12 डेला चालू होतं. ओके. तशा रीतीने आपण इम्प्लांटेशनचे स्टेजेस होते ते आपण इथे बघितलंय. पुढे जे बघू आता, जे ट्रोफोब्लास्ट आहे, ब्लास्टोसिस मधले जे ट्रोफोब्लास्ट आहे ते कशा रीतीने डेव्हलप होतात आणि तिथे सायटोट्रोफोब्लास्ट, सिन्शियोट्रोफोब्लास्ट कशा रीतीने फॉर्म होतो आणि सिन्शियोट्रोफोब्लास्ट मध्ये जे रोल ऑफ एचसीजी हार्मोन काय आहे, प्रोजेस्टेरॉन कशा रीतीने क्रिएट होतं, कार्पोस ल्युटेमला कशा रीतीने ते अजून डिजनरेट होत नाही ते. ठीक आहे. हे सगळे कन्सेप्ट आपण ट्रोफोब्लास्ट मध्ये बघू. ओके. थँक्यू.